नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग छोटासाच होता पण खूप साऱ्या छोट्या मुवमेंट्सने भरलेला होता। आज आम्हाला जायचं होतं गावाला, पण जाताना एवढं ट्रॅफिक लागलं, असं वाटत होतं की कधी एकदा या ट्रॅफिकमधून निघतोय आणि गावाकडचा रस्ता लागतोय। एकदा गावाकडचा रस्ता लागला की वातावरण बदलून जातं। हळूहळू आजूबाजूच्या गाड्या कमी होतात, रस्ते मोकळे दिसायला लागतात आणि दोन्ही बाजूला हिरवळ दिसते आणि मन एकदम शांत होतं। शहरात कितीही फिरलो, कितीही सुंदर ठिकाणी गेलो तरी गावाकडे येताना हा फिलिंग काहीतरी वेगळाच असतो। मोकळे रस्ते, आजूबाजूला शेती, झाडं आणि एकदम शांत वातावरण, खरंच गावाकडचं सुख वेगळंच असतं। तर असा हा प्रवास करत आम्ही शेवटी गावाकडे पोहोचलो। घरी पोहोचल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेशही झालो आणि थोडीशी कामंही आवरून घेतली। आता सगळ्यात आधी यांना चालवायचा होता ट्रॅक्टर, त्याच्यामुळे चावी घेऊन हे लगेच ट्रॅक्टरवरती बसले आणि त्यांचं होईपर्यंत सासूबाईंनी मस्त चुलीवरती गरमागरम चहा ठेवला। आता इथे लाईट नसते, त्याच्यामुळे शक्यतो चुलीवरती जास्त स्वयंपाक होतो आणि चहा वगैरे पिऊन झाल्यावरती सासूबाईंनी आणि मी स्वयंपाकाची तयारी घेतली। आम्ही दोघी मस्त गप्पा मारत स्वयंपाक करत होतो आणि मीही खूप दिवसातून चुलीवरती स्वयंपाक करत होते, त्याच्यामुळे जमणं तर थोडं कठीण होतं, पण केला आणि खूप छान वाटलं। दोघींनी मस्त गप्पा मारल्या आणि खूप गोष्टी एकमेकींना शेअर केल्या। तो स्वयंपाक होतच आला होता, पण यानंतर आम्हाला करायची होती बड्डेची तयारी। आता बड्डे करायचं म्हटलं की सगळ्यात आधी लागतो केक, पण गावात लाईट नसल्यामुळे आणि शॉपही थोडंसं दूर असल्यामुळे केक आणायला काही जमलंच नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की घरीच आपण काहीतरी एक होममेड केक बनवूया म्हणून। तर त्याचीच तयारी आम्हाला करायची होती, तर त्याच्यासाठी लवकर स्वयंपाक करून घेतला आणि म्हटलं आज आपण करूया रव्याचा केक। आपल्या माणसांसोबत थोडा वेळ आनंदाने घालवता आला आणि त्यांना सरप्राईज देता आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली की बस। आम्ही त्यांना लावलं होतं पाणी आणण्यासाठी, त्याच्यामुळे ते पाणी घेऊन येऊस्तोपर्यंत आम्हाला केक बनवायचा होता। कारण लाईट नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आता काही सेलिब्रेशन होणारच नाही, पण त्यांना हे माहिती नव्हतं की आम्ही त्यांना घरीच रव्याचा केक बनवून त्यांना सरप्राईज देणार आहोत म्हणून। तर त्याचीच तयारी आम्ही केली आणि पटकन केक करून घेतला आणि थोडंसं त्याच्या बाजूला डेकोरेशनही केलं। तर फायनली ते येऊस्तोपर्यंत आमचा केक रेडी झाला आणि शेवटी तो काही असा दिसत होता। बड्डेचं सेलिब्रेशन आवरून आम्ही लवकर सगळी कामं आवरून घेतली आणि झोपायला गेलो। दुसऱ्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे सकाळी लवकर उठायचं होतं। आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले। नागपंचमीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच घरात एक वेगळंच वातावरण होतं। सकाळची कामं उरकली, आवरून घेतलं आणि त्यानंतर आमचा शेताकडे जाण्याचा प्लॅन होता। आमची दोन्ही ठिकाणी शेती आहे आणि दोन्ही ठिकाणी घर आहे, पण आम्ही प्रॉपर दुसरीकडे राहतो। पण इकडे डाळिंबाची शेती वगैरे असल्यामुळे काही दिवस झाले आम्ही इकडे शिफ्ट झालेलो आहोत, तर त्यामुळे इथलं प्लॅस्टर वगैरे अजून काही केलेलं नाही आहे। पण विचार आहे की इथंच सगळं प्लास्टर वगैरे करायचं आणि इथलंच घर आवरून इथे राहायला यायचं। तर त्याचं काम करायचं आहे, पण त्याला अजून थोडासा टाईम आहे। शहरात आपण सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित आणि वेळापत्रकानुसार करतो, पण गावाकडे म्हटलं की सगळी माणसं एकत्र येतात, गप्पा मारतात आणि घरची कामं होतात आणि त्यातूनच एक वेगळा आनंद मिळतो आणि म्हणूनच मला गावाकडचे हे छोटे क्षण खूप आवडतात। गावाकडच्या सगळ्याच गोष्टी खूप सिंपल आहेत, पण खूप स्पेशल वाटतात। माझं आवरल्यानंतर आम्हाला दोघांनाही जायचं होतं शेतामध्ये, कारण शेतामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत ज्या मला माहिती नव्हत्या, तर ते दाखवण्यासाठी आम्ही दोघी जाणार होतो शेतामध्ये। तर आवरून घेतलं आणि निघालो शेतामध्ये जाण्यासाठी। आम्ही जाऊन येऊस्तोपर्यंत त्यांना म्हटलं की तुम्ही आंघोळ करून घ्या म्हणून, पण गावाकडे आलं आणि त्यांनी लवकर आंघोळ केली आहे असं कधीच होत नाही। पण त्यांना पोहायला मात्र खूप आवडतं, त्याच्यामुळे घरीच शेततळ असल्यामुळे त्यांनी लगेच तिथेच आंघोळ करून घेतली। शेतात गेल्यावरती आजूबाजूला एवढी झाडं, हिरवळ दिसते की शहरात राहिल्यानंतर इथे आल्यावरतीच खरंच खूप फ्रेश वाटतं। आमच्या शेतामध्ये वेगवेगळी झाडं आहेत, काहींना नवीन ग्रोथ झालेली आहे, काही झाडांना फळं आलेली आहेत आणि काही झाडांची अगदी छोटी रोपं आहेत। तर तेच झाडं दाखवण्यासाठी सासूबाई आणि मी शेतात गेलो होतो। ही आहे तुरीचं झाड, तर इथे दिसते ही आहे आंबट भाजी। तर हे सगळं बघत आम्ही फिरत होतो। इकडे आम्ही मिरच्या लावलेल्या आहेत आणि इकडे सीताफळाचं झाड आहे। कुठलं झाड नवीन आले, कुठे नवीन पानं आली आहेत, कुठं फुले आली आहेत आणि हे बघत बसलं की वेळ कसा जातो हेच कळत नाही आणि गावाकडच्या सकाळच्या वातावरणात हे सगळंच अजून सुंदर दिसतं। थोडा वेळ शेतात फिरलो, झाडं बघितली आणि मग घरी परत निघालो, कारण आम्हाला घरी जाऊन
वारुळाची पूजा करण्यासाठी तयार व्हायचं होतं, कारण आज होती नागपंचमी आणि हे वारुळ आमच्या घराच्या पाठीमागेच होतं, त्याच्यामुळे आम्हाला कुठे जास्त जाण्याची गरजही नाही पडली. आम्ही दोघीही तयार होऊन वारुळाची पूजा करण्यासाठी आलो. पूजा वगैरे आम्हाला लवकरच करायची होती, कारण यानंतर मला माहेरी जायचं होतं. आम्ही दोघींनी लवकर पूजा करून घेतली आणि घरी जाऊन घरची ही सगळी कामं आवरली. याच्यानंतर मला निघायचं होतं माझ्या घरी, तर तेच मला सोडवायला येणार होते. तर आम्ही दोघींनी पटकन आवरून घेतलं आणि मी निघाले घरी जाण्यासाठी. आता नागपंचमीचा सण म्हटल्यावरती घरी पोळ्या तर होणारच. तर घरी गेल्यावरती पहिलं काम म्हणजे पोळ्या करणं. मी आणि माझी बहीण पूजा आम्ही दोघींनीही चुलीवरती पोळ्या केल्या. तर मीही खूप दिवस झालं चुलीवरती स्वयंपाक केलेला, त्याच्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करताना मलाही खूप छान वाटलं. दोघींनी मस्त गप्पा वगैरे मारल्या. मी खूप लहानपणापासूनच चुलीवरती स्वयंपाक शिकले, कारण मम्मी पहिली कामाला जात होती आणि मी लवकर शाळेतून यायचे. तर 5 वाजता आल्यावरती पहिले झाडून घ्यायचं, हातपाय वगैरे धुवायचे आणि गाईचं वगैरे झाडून घेऊन तर स्वयंपाकाला लागायचं. माझी आजी म्हणायची की रानातली सगळी माणसं घरी येऊस्तोपर्यंत आपला सगळा स्वयंपाक झाला पाहिजे, आणि मेन म्हणजे ती सगळा स्वयंपाक चुलीवरतीच करायची. त्याच्यामुळे मला ही सवय लागली आणि तिनेही मला खूप छान प्रकारे स्वयंपाक शिकवला. चपाती कशी भाजायची, कधी पलटी करायची, भाकरी कशी भाजायची, हे सगळं मला माझ्या आजीने शिकवलं. लहानपणी असं वाटायचं की आजी किती काम सांगते, मला चुलीवरती स्वयंपाक करायला लावते, तेही एकटीला. पण त्याचं महत्त्व मला आज कळालं. खरंच त्यावेळेस तिने जर शिकवलं नसतं तर मला एवढा छान स्वयंपाक कधीच जमला नसता. मी घरी आले की माझ्या आजीला खूप छान वाटतं. आम्ही खूप दिवसांनी भेटतो आणि खूप मस्त गप्पा मारतो, त्याच्यामुळे आमच्या दोघींचंही मन हलकं होतं. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.